जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळ विकास रोजगार निर्मिती होण्याबाबत युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सागर खंडारे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अकोला जिल्हा हा एकेकाळी रोजगार मिळवून देणारा जिल्हा म्हणून ओळखला जायचा, कारण येथे बिर्ला मिल, MIDC नामवंत उद्योग होते। तसेच येथील पंजाबराव कृषी विद्यापीठ हे रोजगाराचे केंद्र मानले जात असे। परंतु आज मात्र मुख्य व्यवसाय बंद पडल्याने बेरोजगारी दिवसेंदिवस वाढ होऊन आज जास्तीत जास्त बेरोजगार अकोल्यामध्ये झाले आहेत। अकोला जिल्ह्यातील राजराजेश्वर मंदिर हे अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत ते मोरणा नदीकाठी व गडाला लागून असल्याने या ठिकाणी मोरणा नदीचे पाणी अडवून सौंदर्यीकरण करून तेथे पर्यटन स्थळ निर्माण करण्यात यावे। मोरणा नदीचे पाणी अडवल्यास बोटिंग व्यवसाय सुरू होऊ शकते व दोन्ही बाजूने घाट बांधून अकोला शहराचे सौंदर्यीकरण उजळेल। या पर्यायाने रोजगार वाढेल। अकोला महानगरपालिकेच्या उत्पन्नात सुद्धा यामुळे भर पडेल। अकोला महापालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। आजपर्यंत जे पालकमंत्री होऊन गेले ते फक्त नाममात्रच होते। त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोणताही नवीन प्रकल्प आणण्यास व रोजगार वाढीसाठी कोणताही प्रयत्न केला नाही, असा आरोप सागर खंडारे यांनी निवेदनात केला। आता जिल्ह्याला कर्तव्यदक्ष व महाराष्ट्राचे विकासासाठी तत्पर असणारे पालकमंत्री लाभले आहेत। करिता जिल्ह्यातील नागरिकांच्या रोजगार निर्मितीसाठी व अकोला शहराच्या विकासासाठी अपेक्षा नागरिकांच्या वाढल्या आहेत। आपण एखादा मोठा प्रकल्प जिल्ह्यात आणून व जिल्ह्यात बंद पडलेले मिल सुरू करून तसेच अकोला येथील असदगडची डागडुगी करून खचलेला भाग पूर्ण बांधून व अयोध्या पॅटर्न राबवून नदीवर सौंदर्यीकरण करून रोजगार निर्मिती करावी, असे निवेदन युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सागर खंडारे यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना दिले। यावेळी जिल्हा महासचिव सुशील तेलगोटे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाई, जिल्हा संघटक शरद तिवारी, महानगर अध्यक्ष सुमित पाखरे, सौरभ डोंगरे, गोपाल तिवरे, विशाल वाघ, अक्षय सपकाळ, वैभव वकर, शुभम इंगळे सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। आज दिनांक 10/11/2022 रोजी आम्ही अशी मागणी केली की अकोला जिल्ह्यामध्ये रोजगार व सौंदर्यीकरण पर्यटन स्थळ निर्माण करण्याबाबत। अकोला जिल्हा हा एकेकाळी रोजगार मिळवून देण्याचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध होता। अकोल्यामध्ये राष्ट्रीय कापड मिल, सिने मिल, सावत्राम मिल, MIDCतील अनेक नामवंत कंपन्या येथे अकोला जिल्हा रोजगार निर्माण करत होता, पण हे सर्व मिल बंद पडलेले आहेत। म्हणून अकोला जिल्ह्यामध्ये बेरोजगारी हे भरपूर प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळेच आम्ही राजराजेश्वर महाराज अकोल्याचे आराध्य दैवत आहेत, त्यांनाच लागून असदगड सुद्धा आहे आणि त्या असदगडला लागून मोरणा नदी पण आहे। त्या मोरणा नदीचे पाणी जर समोर थांबवून आणि त्या असदगडच्या बाजूला सौंदर्यीकरण करून तिथं पर्यटन स्थळ सुद्धा निर्माण होऊ शकते आणि बेरोजगारीची जी संख्या आहे हे मोठ्या प्रमाणात दूर सुद्धा होऊ शकते की हे तिन्ही मिल सुद्धा चालू करण्यात यावे आणि जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे। म्हणून आम्ही निवेदन दिले। आम्हाला आता अशी खात्री आहे की अकोल्याला एक कर्तव्यदक्ष पालकमंत्री लाभलेले आहेत, जे महाराष्ट्राच्या विकासासाठी तत्पर असणारे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर पूर्ण अकोला जिल्ह्याला आता एक आकांक्षा निर्माण झालेली आहे की ते अकोला जिल्ह्याचा एक कुठेतरी विकास करतील, अशी जिल्ह्याची त्यांच्यापासून अपेक्षा भरपूर वाढलेल्या आहेत। आतापर्यंत जे पालकमंत्री होते ते फक्त नामवंत पालकमंत्री होते।